नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रद्युम्न खराळकर यांची कमेंट आहे. कमेंट फार महत्त्वाची आहे सगळ्यांसाठी, पण त्यांनी त्यांच्या तालुक्या रिलेटेड विचारला तर त्यांची कमेंट मी वाचून दाखवतो. म्हणजे पोस्ट आहे फेसबुक ग्रुपला आपल्या. नमस्कार सर, अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजारचा येत्या हंगामात पाऊस कसा राहील याचा अंदाज सांगा. म्हणजे त्यांचं म्हणणं काय की येणाऱ्या 2024 मान्सून सीझन अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात कसा राहील, असे प्रश्न दरवर्षी मला विचारले जातात खूप मोठ्या प्रमाणात. मागच्या वर्षी मी प्रत्येक तालुक्यावर फोकस करत तालुक्याचे सुद्धा व्हिडिओ बनवले होते, कारण परिस्थिती तशी होती. अल्निनो कंडिशन होती, दुष्काळी वर्ष होतं. ठीक आहे, आता येणारा सीझन कसा राहील तर आपण तालुका वाईज तर सांगू शकत नाही, पण मी विभागनिहाय सांगत असतो. जसं संभाजीनगरचा पश्चिम भाग हे मी मागच्या वर्षी बोललो होतो, नाशिकचा बराचसा भाग इथे दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. त्यानंतर अहमदनगर जिल्हा सांगितलं होतं. ठीक आहे, तर अशा आपण जे विभागनिहाय सांगत असतो तर त्यातून ह्या प्रश्नाचे उत्तरं निघतात. आता हा महिना संपला की पूर्व मोसमी हंगाम चालू होणार, प्री मान्सून सीझन चालू होणार. प्री मान्सून सीझनमधले चक्रीवादळं कसे बिहेव करतात, त्यानंतर चक्रीवादळाची संख्या किती, त्याच वेळेस आता मार्चच्या पुढे आपल्याला निनो इंडेक्स काय येतात. आता बऱ्याचशा संस्थांचे हवामान अंदाज येतात की येणारा हंगाम कसा राहील, येणारा मान्सून कसा राहील, परंतु आपण त्यावर सध्याच बोलत नाही. कारण मी जेव्हा समोरासमोर तुमच्या बोलतोय तर त्यावेळेस अप्रत्यक्ष काही जबाबदारी माझ्यावर येते त्या गोष्टीची, की मी जे काही सांगतो त्यात बरीचशी सत्यता असली पाहिजे, असा तो प्रकार असतो. आणि हवामान अंदाज देणे हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. तर याच्यात आताताईपणा करून किंवा भलताच काही हवामान अंदाज देऊन चालत नाही. कारण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ला निनाचे काही वर्ष असून, गेलं एक वर्ष जर सोडलं तर त्याच्या मागील 3 वर्ष ला निनाचे वर्ष असून दुबार पेरण्या महाराष्ट्रात घडल्या आहेत. मागच्या वर्षी आपण एकच गोष्ट फोकस केली, ते म्हणजे दुबार पेरण्या होऊ नये. दुष्काळी वर्ष असून सुद्धा शेतकऱ्यांना आपल्या हवामान अंदाजाची मदत झाली. तर नुसतंच ला निना जर असला, ला निना कंडिशन आहे म्हणजेच पावसाळा चांगला होणार आहे, सिंपल गणित. परंतु त्याच वेळेस आयओडीची कंडिशन काय. आता भारतासाठी हवामान अंदाज देतात ज्या संस्था आहे ह्या भारतासाठी हवामान अंदाज देतात. महाराष्ट्रासाठी हवामान अंदाज देणाऱ्या संस्था जे IMD पुणे, तर हे सुद्धा त्या भारताच्या हवामानाच्या अंदाजानुसारच महाराष्ट्राचा हवामान अंदाज देतात. ठीक आहे, आपण इतर राज्याबद्दल कधीच बोलत नाही, महाराष्ट्रातील जिल्हेच फक्त आपले टार्गेट असतात. ठीक आहे, ह्या विषयीच आपण बोलत असतो. तर त्यामुळे प्रद्युम्न भाऊ खराळकर, तुम्ही जो हा प्रश्न विचारला आहे हा शेतकरी म्हणून आणि एक तुमची उत्सुकता म्हणून ठीक आहे, पण अशा प्रकारच्या प्रश्नाचं जर सध्या तुम्हाला कोणी उत्तर देत असेल तर अशा गोष्टीला तुम्ही बळी पडू नका. ठीक आहे, कारण गेल्या काही वर्षात जेव्हा हवामान अंदाज कोणी देत नव्हतं, एकही हवामान तज्ज्ञ स्वतःला म्हणून घेणारा असा महाराष्ट्रात कोणीच नव्हता, त्यावेळेस शेती चांगल्या पद्धतीने चालली होती. परंतु ज्या वेळेस हवामान तज्ज्ञांना महाराष्ट्रात ऊत आला त्यावेळेसपासून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील हवामान अंदाजाचं गणित हे पूर्ण चुकलेलं आहे. ठीक आहे, भारतीय हवामानशास्त्राबद्दल तर त्या विभागाबद्दल तर बोलायलाच नको, त्याचा तर अनुभव आपल्याला फार पूर्वापासून आहे. ठीक आहे, म्हणजे मी वाईट आहे हे म्हणत नाही, पण अनुभव आहे. ठीक आहे, आणि बाकी तर स्वयंघोषित हवामान तज्ज्ञ जे आहेत ते आहेच. ठीक आहे, मी काय हवामान तज्ज्ञ नाही, मला जेवढी जाण आहे या गोष्टीतली थोडाफार अभ्यासानं मी बोलत असतो. येणाऱ्या काळातील हंगाम फार महत्त्वाचा आहे. मार्चच्या एंडिंगपासून आपण येणारा सीझन कसा राहील हे हळूहळू तुम्हाला सांगू, आणि याही वर्षी आपण पेरण्या सक्सेस करू. ठीक आहे, तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. माझं नाव प्रकाश कामनकर आहे. ॲग्री पॉवर नावाचं यूट्यूब चॅनल आहे, ॲग्री पॉवर नावाचं फेसबुक पेज आहे, प्रकाश कामनकर हवामान अंदाज नावाचा आपला फेसबुक ग्रुप आहे. ठीक आहे, यावरही काही प्रश्न असेल तर विचारा, आणि प्रश्न विचारायला संकोच करू नका. प्रकाश कामनकर हवामान अंदाज ग्रुपवर जी ही कमेंट आली, कारण हा प्रश्न आला म्हणून मी एवढं सगळं आता 5 मिनिटाचं बोललो, कारण हे सगळं गोष्टी जाणून घेणं हे शेतकऱ्यांना फार महत्त्वाचे असतात. ठीक आहे, काही शेतकरी तर गावचा हवामान अंदाज विचारतात. लग्न ठरलं एप्रिल महिन्यात
25 तारखेला लग्न आहे, मग तारीख काढू का? तर असे प्रकार घडतात. ठीक आहे, हे असं कोणालाच विचारू नका तुम्ही. ठीक, हे एकदमच चुकीचं आहे. आपण 8 दिवसाचा हवामान अंदाज चांगल्या पद्धतीने देऊ शकतो, 4 दिवसाचा अत्यंत ॲक्युरेट देऊ शकतो. सीझनल जो हवामान अंदाज आहे, लॉंग टर्मचा जो हवामान अंदाज असतो, की सरासरी विभागनीय आपण फार चांगल्या पद्धतीने हवामान अंदाज देऊ शकतो. ठीक आहे, म्हणूनच फार जास्त घाई करू नये. धन्यवाद.